तुकाराम मुंढे यांच्या कारवाईला शेतकऱ्यांचा सलाम. दूध भेसळ विरोधी मोहिमेवर कठोर कारवाई करणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना धाराशिव जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. भूम तालुक्यातील पाटसांगवी येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत त्यांच्या कारवाईचे स्वागत केले. भेसळमुक्त दूध मिळाल्यास ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भूम तालुक्यातून दररोज सुमारे 2 लाख लिटर दुधाचे संकलन होत असून भेसळविरोधी मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात जे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे आनंदाचं वातावरण टिकलं पाहिजे. आणि हे टिकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी जे राज्य सरकारचे चांगल्या केडरचे माननीय तुकाराम मुंढे साहेब जे आज बसलेले आहेत, त्यांची कदापिही त्या ठिकाणाहून बदली करण्यात येऊ नये. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी काम आत्ताच्या सारखं केलं तर निश्चितपणानं आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तुकाराम मुंढे अतिशय प्रामाणिक असा हा माणूस आहे. म्हणजे ज्यांची 20 वर्षामध्ये 25 वेळेस बदली झाली. का बरं बदली होती असल्या चांगल्या माणसाची? चांगली माणसं नको आहेत सरकारला भ्रष्टाचारी अधिकारीची गरज आहे. म्हणजे अर्ध तुम्ही अर्ध आम्ही वाटून खाऊ अशा पद्धतीचा हा एकंदरीत कार्यक्रम असतो. बघा, खऱ्या अर्थानं या माणसाची बदली या औषध प्रशासनामध्ये झाल्यामुळं एक फायदा असा झाला, आमच्यासारखे गोरगरीब शेतकऱ्याचा फायदा असा आहे की कमीत कमी आम्हाला आता अपेक्षा लागली आहे किंवा किमान 100 रुपये तरी भाव मिळेल. कारण काय आता आमच्या शेतकरी मित्रांना सांगितलं ना, माझ्या मित्रांना, हे कडब्याचा भाव आम्हाला आणि पिंडीचा भाव जर विक्री काढला, दूध विकला तर खाली फक्त शेणच राहते. खऱ्या अर्थानं आमच्याकडे आता सध्या शेणच राहते, कारण दुधाला भावच नाही ना. खऱ्या अर्थानं जनतेचं आरोग्य चांगलं येण्यासाठी शुद्ध दुधाची गरज आहे. आता काय सगळं भेसळयुक्त दूध यायला लागले. आता आम्हाला खात्री आहे तुकाराम मुंढे आल्यामुळं ही भेसळयुक्त दूध बंद होणार आहे, हे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आणि आता कमीत कमी 100 रुपये लिटर दूध मिळेल. आणि मुंढे साहेबाची बदली खऱ्या अर्थानं इथून पुन्हा साखर आयुक्ताकडे व्हावी अशी आमची एक लय मोठी अपेक्षा आहे. बघा, तरच आमच्या उसाला बी भाव मिळणार आहे. गुटख्याला आळा बसला. मुंढे साहेब आल्यामुळं पान टपऱ्या ही ती आता फक्त तिथं नुसतं मसाला पान आणि हीच यायला लागले. आता गुटखा नाही, दारू नाही, मटका नाही, असला काहीच नाही. म्हणजे बघा, आतापर्यंत रामदेव बाबाजवळ कुणी सुद्धा हात घातला नव्हता. आतापर्यंत काय आयुक्त नव्हते का आले भेसळयुक्त वाले? ह्याच्या अगोदर आले ना 20-25 आयुक्त आले गेले, कुणी काय दखल घेतली नाही. परंतु मुंढे साहेब आल्याबरोबर सगळंच बंद करून टाकलं. अतिशय चांगला माणूस आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये आमचा सर्व जनतेचा जनपाठिंबा आहे की तुकाराम मुंढे सारखा माणूस या ठिकाणी आला पाहिजे. आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये जर शासनानं जर त्यांच्यावर बडगा उगारला, बदली करायचा जर प्रयत्न केला तर याद राखा, मी बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा सांगून ठेवतो की त्याची बदली 3 वर्ष कमीत कमी रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणे या ठिकाणी राहायला पाहिजे, ही आमची आग्रहाची विनंती आहे. काही असू द्या, तुकाराम मुंढे सारखा माणूस बरोबर इथं महाराष्ट्राला लाभलाच पाहिजे. काहीच खरं नाही त्याशी. आणि असं भ्रष्टाचाराला आळा घालणारी माणसं जरूर येत अशी असावी. कुठं 20 वर्षामध्ये 24 बदल्या असत्या आता अशा अधिकाऱ्याच्या. काही नाही, बिलकुल काही काळजी करू नका. याच्यापेक्षा महाराष्ट्रात जर बदलीचा जर प्रयत्न केला, सगळं उसाळून आम्ही त्याच्या सोमवार ह्याच्यावर भ्रष्टाचारवाले विरोधच करणार. त्यांना बरंच वाटणार की विषयच नाही. चांगलं काम करणाऱ्याला कुणाला बी आवडच आहे सगळं. काही सुद्धा काळजी करू नका. तुकाराम मुंढे सारखी माणसं ह्या आपल्या महाराष्ट्रात जरूर गरज आहे. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.